चाकूर येथे शनिवारी महायुतीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी पत्रकारांशी बोलताना बाबासाहेब पाटील काय म्हणाले पहा। काय सांगाल, आता मतदानाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहात, एक दिवस शिल्लक आहे आणि आपण मतदारसंघामध्ये प्रचंड फिरलेले आहात, कसा प्रतिसाद राहिलेला आहे? प्रतिसाद अतिशय चांगला आहे, कारण की लोकांचा संपर्क आणि लोकांना जे काही गोष्टी आवश्यकता होत्या विकासाच्या माध्यमातून आम्ही पोहोचण्याचं काम केलंय। आणि शेवटी सरकारने जे काही निर्णय घेतला, एक 4-5 निर्णय, लाडक्या बहिणीचा असेल, वीज बिल माफ असेल, पोलीस पाटलाची पगार, ज्या काही प्राध्यापक शिक्षकांचा दुसरा टप्पा असेल, सरपंचाचा पगार, अंगणवाडीच्या ताईचा, हे सगळे मिळून थोडस एक आनंदी वातावरण निर्माण झालं। साहेब, एवढा सर्व जवळपास 2.5-3 हजार कोटीच्या विकास कामाचा निधी आपण आणलेला आहे, या संदर्भात काय सांगाल? मतदारसंघाचा बॅकलॉग खूप होता, म्हणजे मोठमोठे कामं केली आपण, रोडचे कामं। आज इथून वाढवण्यापासून संजीव भाऊच्या मतदारसंघात इकडे आमच्या सांगवीपासून हैममधून जो 311 कोटीचा रस्ता आहे, सीएम जसरा मधून केले, पीएम जसरा मधून केले, मोठमोठे ऑफिसेस कमी होते। आपल्या इथं आपल्याकडे 60 कोटीचा आता वसतिगृह मंजूर केलंय, अहमदपूरला सगळे ऑफिसेस केलेत, आपल्याकडे चाकूरमध्ये देखील त्याच पद्धतीने ट्रॉमा केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय, आवश्यक ज्या गोष्टी होत्या हे पूर्ण तिजोरीतून पैसे आणलेला 2,500 कोटीचा फक्त हा हिशोब आहे। तुम्ही म्हणताल की ट्रान्सफॉर्म एमएससीबीने बसविले, बिल्डिंगचं काढलंय, ते नाही, हे फक्त तिजोरीतून डायरेक्ट पैसे आलेलाच हिशोब आहे। एकूण आता मनामध्ये काय संकल्प आहे, येणाऱ्या काळामध्ये काय आणखी करण्याची मानस आहे आपला? मतदारसंघाला मला एक आर्थिक क्रांती घडवायची। 70 किलोमीटर आम्ही पाण्याचा प्रोग्राम केलाय, त्याला परवानगी भेटली आहे। 50 दशलक्ष घनमीटर पाणी मिळाले आपल्याला परवानगी, आणि ते पाणी येऊन आमच्या भागामध्ये पाईपनं पाणी येणार आहे, आणि ते पाणी उन्हाळ्यामध्ये आपल्याला वापरायची परवानगी। सगळे तळे अंतेश्वर बॅरेजेस म्हणून आहे, 70 किलोमीटर पाणी येणार आहे। ही अंतिम माझं उद्दिष्ट आहे। तिथल्या तरुणाला काम लावायचे आहे, नवीन शैक्षणिक धोरण, रेल्वे न्यायचे आम्हाला, एमआयडीसी करायची तिथली तयार। एमआयडीसी करताना तिथले लोकांचे घर उठून किंवा भूमिहीनकरण करायचं नाही आम्हाला, त्यांना विश्वासात घेऊन योग्य मोबदला देऊन, पोराला काम लावून, तरुणाला काम लागलं पाहिजे, महिलाला काम लागलं पाहिजे, आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव काम मिळाला। या सगळ्या गोष्टीचं मिश्रण करून आम्हाला भविष्यात काम करायचं। साहेब, आपला आज मतदान म्हणजे आज अंतिम टप्प्यामध्ये आहोत, आणि आपल्या समोर खरंच विरोधक कोण आहे असं आपल्याला जाणवतं? तुम्हीच सांगा कोण आहे। नाही, खरं तर निवडणूक म्हटलं की आपला विरोधक प्रतिस्पर्धी कोणीतरी असतो। कोणी विरोधकाला कमी समजायचे कारण नसते। अजून 2 दिवसामध्ये मध्ये सेंटरचे जे काही लोक आहेत ते कोणीकडे उडी मारतात, त्याच्यावर संपत आहे। आज बॅलन्सच असतं ना। मग आज परिस्थिती काय आहे? परिस्थिती चांगली आहे, उत्तम आहे परिस्थिती। आमच्या माध्यमातून आपण काय आव्हान करू इच्छिता? काही नाही, लोकांनी आज काही जे ऐकतोय आम्ही की ती चांगली गोष्ट नाही। विकासाच्या मुद्द्यावरच राजकारण झालं पाहिजे, समाजाने डोळे उघडे ठेवूनच काम केलं पाहिजे। मतदारसंघाला दृष्टिकोनाकडे आहे, विकासाचा दृष्टिकोन कोणाकडे आहे, आणि काम एखादी कमी होजा पण सगळ्याला घेऊन चालणारा नेतृत्व कोण असावं, अशा प्रकारचा लोकांना बघून त्यांना आमदार करा।